everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. My dear little children, now I'll show you one picture. Just look at the right hand corner. What you can see there? There are some children and they are talking. You can see, look at their mouth. बघा तुम्हाला तिथे छोटी छोटी मुलं दिसतात तुमच्यासारखी आणि ते बोलतायत एकमेकांशी, त्यांची तोंड हलतायत बघा. राईट? So in today's session we are going to talk to them, we are going to talk with them, we are going to talk like them. So our today's topic is let's talk. बघा आपल्याला सगळ्यांना बोलायला गप्पा मारायला केवढं आवडतं. वी जस्ट लव्ह टू टॉक. आपल्याला सगळ्यांना खूप आवडतं गप्पा मारायला, हो ना? आपल्या फ्रेंड्स बरोबर, आई बाबांबरोबर, कोणा ना कोणाबरोबर तरी आपण सतत बोलत असतो. बट इन टुडेज सेशन वी विल टॉक इन इंग्लिश. आता हे जे बोलणं आहे हे इंग्लिश मध्ये बोलायला आपण शिकायचं. सी वी सी सो मेनी थिंग अराउंड अस एव्हरी डे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आजूबाजूला, आपल्या घरातली, शेजारची पाजारची, रस्त्यावर अनेक माणसं बघतो. ते काहीतरी काहीतरी करत असतात आणि मग आपल्याला माहिती असतं ते काय करतायत. ओके, तर ह्या सगळ्याबद्दल, त्यांच्या हालचाली, त्यांच्या ऍक्शन्स, किंवा तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर आपल्याला कोणी काही विचारलं, आपण आपल्या भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये एकदम छान त्याचा आन्सर देऊ शकतो. बट नाव इन टुडेज व्हिडिओ वी विल सी हाऊ टू talk or how to tell all these things which are happening around us in English. So come on, let's talk. Let's talk. चला बोलूया. What is the topic? Let's talk. चला बोलूया. आता बोलायचंय कशाबद्दल ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. As usual, in the beginning, I'll introduce with the activity page from our textbook. Then I'll introduce you with the activities what we are going to do in today's video. मी सुरुवातीला तुम्हाला बुक मधला ऍक्टिव्हिटी पेज दाखवते, बरोबर? सो इट हेल्प्स यू टू फाइंड आउट exactly on which page we are or which are the activities from the book we are going to do in this video. So this is the activity page from our book 7.3 Let's Talk. Now you can see this is the activity page. There are different children, there are different people and they are doing some or the other things. मी तुम्हाला हे जे चित्रातले लोक आहेत हे काय काय करतायत हे तर दाखवणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ऍक्शन्स आपण बघणार आहोत. ओके, तर चला बघूया व्हॉट आर दे डुईंग. सो हिअर कम्स द ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी काय करायचे आपल्याला? लुक अँड से. लुक and say. बघा आणि म्हणा, बोला, स्पीक अप. बघायचं आधी कोणतं चित्र दाखवलंय आणि त्या चित्रात ते काय करतायत ते आपल्याला सांगायचंय. इतकं इझी आहे ते. बट यू विल टेल देम, you will see and you will tell it in English. Okay? Now you can see there a girl is doing something. What is she doing? Can you tell? बघा चित्र बघा नीट आणि बघा ती काय करते. तुमच्यासारखी छोटीशी मुलगी आहे आणि ती काहीतरी करते बघा तिकडे. What is she doing? Yes, we will see what is she doing. तुम्ही जे तुमच्या मनात उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे का बघा. मी तुम्हाला सांगते इकडे आता.
She is Riya and she is drawing a picture. रिया काय करते? रिया is drawing a picture. कळलं आपल्याला काय करायचंय? You will look at the picture and you will say what that girl, what that boy is doing there. आहे की नाही सोपं? चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे. ते चित्र तुम्ही पाहायचं आणि त्या चित्रातली मुलगा, मुलगी, जे कोणी व्यक्ती आहे ते काय करतायत ते आपण इंग्लिश मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा. She is Riya. रिया आहे बसली आहे स्टूलवर. She is drawing a picture. म्हणा माझ्या मागे. रिया is drawing a picture. चित्र काढते ना ती. रिया is drawing a picture. ओके? Look here. आता हे आणखीन एक कोणाचं तरी घर आपल्याला दिसतंय. And we will see whose home it is and what he or she is doing. कोण बसलंय बघूया. ओ, तुम्हाला सोफ्यावर एक छोटासा तुमच्या एवढा मुलगा बसलेला दिसतोय बघा. आणि तो काय करतोय? लुक इन हिज हँड. काय त्याच्या हातात? येस, देअर इज अ बुक. पुस्तक वाचतोय ना तो. आता आपल्याला त्याचं नाव अजून माहित नाहीये, पण तुम्ही मराठीत कसं सांगणार? ओके, तुम्हाला हे कळलंय, पण आपल्याला मराठीत सांगायचंय का? आपल्याला इंग्लिश मध्ये सांगायचंय. मग आपण ते कसं सांगू शकतो बघा. ही इज राज. त्याचं नाव काय आहे? राज. राज इज रीडिंग अ बुक. त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव आपण सुरुवातीला घ्यायचं आणि तो काय करतोय हे नंतर आपण सांगायचं. आपल्याला माहितीये बुक त्याच्या हातात आहे, तो बघतोय का नुसता? तो वाचतोय. बरोबर? राज इज रीडिंग अ बुक. लुक ॲट द राज and see what is he doing and say after me. माझ्या पाठी म्हणा. राज is reading a book. आपण बघितलं रिया is drawing a picture. तसं आता राज काय करतोय? राज is reading a book. To the next picture. पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. आपण लेट्स प्लेचा एक व्हिडिओ केलेला, तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला हे चित्र ओळखता येईल हे काय आहे. ओके, आता बघा तुम्हाला कळेल मी काय दाखवतेय. आता सगळ्यांना कळलं असेल. What that boy is doing? He is playing. खेळतोय तो. Which game is he playing? Yes, it is football. आपण लेट्स प्ले मध्ये बघितला हा बॉल. बरोबर? He is playing a football. बघा आपलं सेंटेन्स रेडी झालं. फक्त आता आपल्याला तिकडे त्याचं नाव दिलंय बुक मध्ये. ते काय नाव दिलंय आपण बघूया. मॅक्स इज प्लेइंग फुटबॉल. त्याचं नाव आहे मॅक्स. मॅक्स कोणता गेम खेळतोय? मॅक्स इज प्लेइंग फुटबॉल. आपण लेट्स प्लेचा व्हिडिओ बघितलेला बघा. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी बघा. त्याच्यात वेगवेगळे गेम्स आपण बघितले आहेत. हॉकी, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट. सो दिस इज फुटबॉल. मॅक्स इज प्लेइंग फुटबॉल. Okay, this is football ground and he is playing football. Max is playing football. Oh, so beautiful house. बघा ही कुठली रूम असेल? काय काय दिसतं त्या रूम मध्ये? Look at the picture carefully and see. Yes, there is a bed. Okay, so this is bedroom. झोपायची खोली आहे ही. Now let's see whose bedroom it is. We can see a girl is sleeping there. You can see a girl is sleeping there. Who is she? Her name is Ruhi.
रुही झोपली आहे. आता आपण हे कसं सांगणार बघा, कुठे झोपली आहे ती? येस. So look at the picture and repeat after me. Say after me. Ruhi is sleeping in the bed. Ruhi is sleeping in the bed. Ruhi is sleeping in the bed. गाडी गाढ झोपली आहे बघा बेडवर. हं? Ruhi is sleeping in the bed. बिछाण्यात झोपली आहे. ओके. नेक्स्ट पिक्चर बघा, आता कोणाचं चित्र येतंय? ओ सो मेनी चिल्ड्रन आर देअर. कितीतरी मुलं उभी राहिली आहेत. काय बरं करतायत ते? काहीतरी ऐकतायत का, पाहतायत का? बघूया. ओ someone is singing there. तो मुलगा बघा काय करतोय, गाणं म्हणतोय ना, हातात माईक आहे बघा त्याच्या. Who is he? He is John. जॉन काय करतोय? गाणं म्हणतोय. कसं बोलूया आपण? John is singing a song. Say after me. John is singing a song. Singing गाणं म्हणतोय. काय म्हणतोय? गाणं. John is singing a song. He is John and he is singing a song. John is singing a song. काय काय ते मुलं करतायत ऍक्शन्स ते फक्त आपल्याला इथे सांगायचंय. आणि जॉनचे फ्रेंड्स ऐकतायत त्याचं गाणं. यू कॅन सी दे हिअर. आपण ते कसं सांगू शकतो? तो गाणं गातोय आणि ते ऐकतायत. ऐकण्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे बघा. कधी कधी ऍक्टिव्हिटीच्या सुरुवातीला आपल्याला ते सांगतात. मी तुम्हाला एक कानाचं चित्र दाखवते, आठवतंय? येस, लिसन. हिज फ्रेंड्स आर listening a song. He is singing a song. They are listening his song. Listening. Wow, a beautiful pond. आपण फार्म हाऊस मध्ये हे पॉन्ड पाहिलंय ना? फार्म हाऊसचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना लगेच कळलं असेल. ह्याला काय म्हणतात? पॉन्ड. छोटस तळ दिसतंय ना आपल्याला तिकडे. अ ब्युटिफुल पॉन्ड. आता ह्या पॉन्ड मध्ये कोण आहे? फिश आहेत का? काय दिसतंय अजून तुम्हाला? येस, यू कॅन सी स्टोन्स देअर. there is some grass also. But सी, आता बघत राहा चित्रात कोण दिसतंय बघा तुम्हाला. Oh, you can see a small child is swimming there. एक छोटासा मुलगा स्विम करतोय बघा तिकडे मज्जेत. कोण आहे तो? बघूया. Ali is swimming in the pond. He is Ali and he is swimming in the pond. Pond मध्ये पोहतोय बघा Ali. Ali is swimming in the pond. Look at the Ali. He is so happy. He is enjoying his swimming. त्याला खूप आवडतंय. तो एन्जॉय करतोय. Ali is swimming in the pond. Look at the picture and say after me. Ali is swimming in the pond. Ali is swimming in the pond. सोप्पं आहे की नाही? Now see, there is one more picture. आपल्या सगळ्यांचं ओळखीचं आणि फेवरेट जागा आहे. School. You can see there is picture of a school. शाळा आहे. Some children are there. Okay. What are they doing? मुलं काय करतात बघा. They are cleaning the ground. ग्राउंड क्लीन करतायत. किती शहाणी मुलं आहेत. लवकर येऊन ग्राउंड क्लीन करतायत.
आणि काही मुलं आता काय करतायत बघूया. So you can see there two children. Their names are Priya and Prasad. Priya and Prasad. काय करतायत बघा. they are going to school. आता ते शाळेत चालले आहेत. कसं म्हणूया आपण. Priya and Prasad are going to school. म्हणा माझ्या मागे. प्रियाकडे बघा, प्रसादकडे बघा आणि ऐका मी काय सांगते. प्रिया and प्रसाद. प्रिया आणि प्रसाद. प्रिया and प्रसाद. What are they doing? Are going to school. Priya and Prasad are going to school. Going, चाललेत शाळेत. Priya and Prasad are going to school. Okay? तुम्ही शाळेत जाताना तुम्ही काय म्हणाल? I am going to school. इथे आपलं नाव घ्यायचं नाही. आता ह्यांची नाव आपल्याला माहिती आहेत. आपण स्वतःबद्दल बोलताना म्हणायचं I am going to school. Okay? Here Priya and Prasad are going to school. They are so happy. Oh, what is this? स्टेज आहे ना. काही लोक प्रोग्राम बघायला बसले आहेत बघा. पडदा उघडलाय. सम पीपल आर देअर सिटिंग इन देअर चेअर. कोणाचा प्रोग्राम आहे बघूया. लेट्स सी. Oh, there is a boy. What is he doing? त्याच्या हातात काय आहे बघा. Look at the picture. काय करतोय तो. Yes, he is युग. त्याचं नाव युग आहे आणि तो काय करतोय. युग is playing a guitar. गिटार वाजवतोय. युग is playing a guitar. युग is playing the guitar. म्हणजे आपल्याला बघा. आता हे बुक मधलं चित्र नाहीये पण असे आणखीन तुम्हाला मी काही पिक्चर्स दाखवते. आपण जे पाहायचं. तुमच्या आजूबाजूला पण बघा अशा अनेक गोष्टी घडत असतात. मग तुम्ही ते बघायचं. पाहिलं की ते इंग्लिश मध्ये कसं सांगता येईल. ते सेंटेन्स तुम्ही आता बनवायला प्रॅक्टिस करायची. एक एक दोन दोन शब्द आपल्याला माहिती असतात आणि मग आपल्याला ते कोण करतंय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सुरुवातीला आणि तो काय करतोय हे त्याच्या पुढे सांगायचं. Riya is drawing a picture. Ali is swimming in the pond. बघा सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं नंतर ते काय करतायत ते आपण सांगतो. ओके. Priya and Prasad are going to school. Yug is playing a guitar. जमेल ना. किती इझी आहे ना. तुम्ही ट्राय केलं तुम्हाला नक्की जमेल. ब्युटिफुल हाऊस. कोणाचं घर आहे आणि इथे कोण काय करतायत बघूया आता आपण. अरे वा. काय करते ती बघा. तुमच्यासारखी छोटीशी मुलगी आहे. काय करते. किती सोपं आहे. येस, डान्स करते. शी इज डान्सिंग. झालं आपलं सेंटेन्स रेडी. फक्त आपण आता तिचं नाव घालूया इकडे. प्रिया इज डान्सिंग. शी इज प्रिया and she is dancing. प्रिया is dancing. तुम्ही पण डान्स करता की नाही घरामध्ये. तुमचं आवडीचं सॉन्ग आलं की. प्रिया is dancing. The next picture we will see what picture it is. Oh, this is the
मार्केट प्लेस. बघा मार्केट दिसतंय ना. आपण आईबाबांबरोबर कधीतरी जातो ना मार्केटला, आणि मग मार्केटमध्ये तर आपण किती साऱ्या गोष्टी बघतो, केवढी माणसं असतात. मग आपल्याला तर तिकडे केवढी प्रॅक्टिस करायला मिळेल. यू कॅन सी हिअर, कितीतरी सेंटेन्स तुम्ही करू शकता, बरोबर. नाव यू कॅन सी अ मॅन इज गोइंग देअर. ही इज फादर. आपण कसं बोलू शकतो बघा. फादर इज गोइंग टू द मार्केट. फादर इज गोइंग टू द मार्केट. किंवा फादर इज बाईंग सम फ्रुट्स. मदर इज बाईंग सम फ्रुट्स. तो मुलगा काय करतोय बघा. काय खातोय. स्ट्रॉबेरी खातोय ना. कसं सांगू शकतो आपण. समजा आपण त्याचं नाव अमित घेऊया. अमित इज इटिंग स्ट्रॉबेरीज. बघा स्ट्रॉबेरी उचलून सरळ खातो आणि मम्मी ओरडते, न धुता खातो. अमित इज इटिंग स्ट्रॉबेरीज. आता इथे समोर बघा एक छोटीशी तुमच्यासारखी मुलगी आली आहे. मम्मीने तिला भाजी घ्यायला पाठवलंय. मग ती आली आहे भाजी घ्यायला. Aditi is buying vegetables. Buying vegetables. Vegetables हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. Buying म्हणजे विकत घेते ती. Aditi is buying vegetables. कितीतरी एका चित्रामधून आपण कितीतरी सेंटेन्सेस सांगू शकतो बघा. You will look at the picture and you will say what people are doing in this picture. आपण हळूहळू याची 2-2, 3-3 शब्द घेऊन एकत्र एक छोटी छोटी सेंटेन्सेस बनवायची आणि प्रॅक्टिस करायची. ओके. नाउ लुक ॲट द पिक्चर. कसलं चित्र आहे हे. व्हॉट पिक्चर इट इज. दिस इज द किचन. किचन आहे ना. आपण मगाशी बेडरूम बघितलं, आता हे किचन आहे. किचन मध्ये सर्वसाधारणपणे जनरली हू वर्क्स इन द किचन. येस, युअर मदर or your grandmother. They work there, they cook there. Now let's see who is working in the kitchen. Yes, काय करते आई. स्वयंपाक करते ना. आपण कसं सांगूया. Look at the picture and say mother is cooking in the kitchen. Mother is cooking in the kitchen. Cooking, स्वयंपाक करते, शिजवते, काहीतरी बनवते. Mother is cooking in the kitchen. चित्र बघायचं आणि माझ्या मागे म्हणायचंय. ओके. Mother is cooking in the kitchen. आता इथे दुसरं कोणी असेल आईच्या जागी स्वयंपाक करताना, मग त्यांचं नाव घालायचं. आजी असेल तर काय म्हणाल. Grandmother is cooking in the kitchen. ताई काय बनवत असेल तर ताई is cooking in the kitchen. ओके. दादा ऑमलेट बनवत असेल तर दादा is cooking in the kitchen. जे कोणी स्वयंपाकघरात तुम्हाला काम करताना दिसेल तर त्याचं नाव तिकडे घालायचं आणि बोलायचं. And you can use these words also. ताई, दादा, or brother, sister, or anyone's name. ओके. आपल्याला फक्त ते सेंटेन्स फ्रेम करता आलं पाहिजे. You can see a beautiful home. आता या घरात कोण राहतं बघूया आणि काय करतायत ते. Oh, what these children are doing? दोघ जण बसून काय करतायत बघा. Yes, you can see they are watching television. Okay. कसं म्हणूया आपण.
Adi and Anika are watching program on the television. आता एक थोडंसं लेंदी सेंटेन्स आहे. माझ्या मागे म्हणा, बघा चित्र. ही इज आदी, त्याचं नाव आपण आदी ठेवलंय, आणि शी इज अनिका. आदी अँड अनिका आर वॉचिंग प्रोग्राम ऑन द टेलिव्हिजन. टेलिव्हिजन वर ते प्रोग्राम बघतायत. Adi and Anika are watching program on the television. Adi and Anika are watching program on the television. Look at the picture. कोण दिसते चित्रात बघा. His grandfather. आजोबा दिसतात ना. कुठे चाललेत? येस, फिरायला चाललेत ना, वॉकला चाललेत. कसं म्हणूया आपण? ग्रँडफादर इज गोइंग फॉर अ वॉक. वॉकला चालले डॉगला घेऊन. ग्रँडफादर इज गोइंग फॉर अ वॉक. See one more picture. You can see there grandmother and two grandchildren. बघा, दोन छोटी मुलं आजीच्या बाजूला बसली आणि आजी काय करत असेल? गोष्ट सांगते त्यांना. येस, grandmother is telling a story. आजी काय करते? गोष्ट सांगते. Grandmother is telling a story. Okay? So, in this way, in today's video, we have seen some of the pictures and we have described them. We have looked those pictures carefully and we have described them. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चित्र पाहिली बुक मधली आणि काही बुक मध्ये नसलेली, आणि ती चित्र पाहून त्या चित्रातले लोक काय करतायत ते आपण इंग्लिश मध्ये सांगण्याची प्रॅक्टिस केली. तर तुम्ही हा व्हिडिओ पहा, पुन्हा पुन्हा पहा, ते सेंटेन्सेस ऐका मी कसे सांगते, माझ्या मागे म्हणा, आणि तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी तुम्हाला दिसतात त्या इंग्लिश मध्ये सांगण्याची प्रॅक्टिस करा. ओके, see you in new video with new topic. Till then, bye bye. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.